नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गडचिरोलीतील नक्षलविरोधी मोहिमेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पथकाचे धाडसी नेतृत्व करत 3 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या शौर्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशमुख यांना प्रतिष्ठेचे शौर्य पदक जाहीर केले आहे. त्यांच्या पथकातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. 13 मे 2024 ला गडचिरोली जिल्ह्यातील कतरणगट्टा जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू होती. यावेळी C-60 पथकावर नक्षलवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार केला. परिस्थितीत अत्यंत गंभीर असतानाही तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांनी प्रसंगावधान राखत पथकाचे नेतृत्व केले. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून AK-47 कार्बाइन आणि इन्सास रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत देशमुख यांनी दाखवलेले धैर्य, नेतृत्व गुण, प्रसंगावधान आणि संकट समयी घेतलेले निर्णय विशेष उल्लेखनीय ठरले. यतीश देशमुख यांनी गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दुर्गम जंगल परिसरात जीवाची पर्वा न करता पथकाचे नेतृत्व करताना त्यांनी दाखवलेल्या धैर्याची यापूर्वीही दखल घेण्यात आली आहे. नक्षल प्रभावित भागातील प्रभावी कामगिरीबद्दल 2025 मध्ये त्यांची विशेष सेवा पथकासाठीही निवड झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या शौर्याची केंद्र सरकारकडून दखल घेत शौर्य पदक जाहीर झाल्याने पालघर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांच्या धैर्याला मिळालेला हा सन्मान प्रेरणादायी मानला जात आहे. नक्षलवाद्यांच्या गोळीबारासमोर न डगमगता पथकाचे नेतृत्व करणाऱ्या यतीश देशमुख यांच्या शौर्याला केंद्राचा सलाम. कर्तव्य, धैर्य आणि नेतृत्वाची ही कामगिरी पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरली आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.